नमस्कार मंडळी, कसे आहात? अ, आपल्या अबलक एंटरटेनमेंटवर एक सदर आहे. हे पुस्तक तुम्ही वाचलत का? जे सबस्क्रायबर्स आहेत, रेग्युलर बघतात अबलक एंटरटेनमेंट आपलं यूट्यूब चॅनल, त्यांना हे माहीत आहे. आणि या सदरामध्ये मी काही अशी पुस्तकं जी फार उत्तम होती, पण लोकांनी तेवढं त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही, अशा पुस्तकांना मी इंट्रोड्यूस करून देतो. अशा पुस्तकांबद्दल मी बोलतो. समीक्षात्मक काही बोलत नाही. ते पुस्तक मुळातच मला आवडलेलं असतं, त्यामुळे मी त्या पुस्तकाबद्दल थोडंसं बोलतो आणि जेणेकरून ते आणखी 4 लोकांपर्यंत पोहोचावं, या अनुषंगाने मी त्या पुस्तकाबद्दल बोलत असतो. तर या सदरामध्ये आपण आता शेवटचं पुस्तक, 10-12 पुस्तकं झाली आहेत या सदरामध्ये. आपण हे पुस्तक तुम्ही वाचलत का या सदरामध्ये? तर आता रिसेंटली मी तारा भावाळकर, जे आता 98व्या साहित्य संमेलनाच्या दिल्ली येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या, त्यांच्या भाषणाबद्दल आणि त्यांच्या एक सीतायन या पुस्तकाबद्दल मी त्या एपिसोडमध्ये बोललो होतो. आता लगेचच हे पुस्तक तुम्ही वाचलत काचा एपिसोड मी करतोय. त्याचं कारणही तसंच आहे. एक पुस्तिका आहे छोटीशी माझ्याकडे, शिक्षणाचे राजकारण. दिसतंय का तुम्हाला? हे बघा, शिक्षणाचे राजकारण. तर डॉक्टर अरविंद रेडकर यांनी लिहिलेली ही पुस्तिका आहे. म्हणजे शिक्षणाचे राजकारण या टायटल अंतर्गत त्यांनी जे काही लिहिलं त्याची एक छोटीशी पुस्तिका ही माझ्याकडे आहे. ही आता कुठे उपलब्ध होत नाही, कुठे मिळत नाही. तर मी असा विचार केला की यातली जी काही प्रकरण आहेत, ह्या पुस्तकाबद्दल मी तुमच्याशी काही बोलणार नाही, कारण हे पुस्तक विकत घ्यायचं म्हटलं तरी ते तुम्हाला कुठे मिळेल मला जरा शंकाच वाटते. आता चांगली चांगली पुस्तकं आउट ऑफ प्रिंट झाली म्हणून सांगतायत, तर ही पुस्तिका कुठे मिळेल का याबद्दल मला शंका आहे. त्यामुळे मी असा विचार केला की या पुस्तिकेचं, संपूर्ण पुस्तिकेचं वाचन करायचं तुमच्या समोर. याच्यामध्ये आज मी वाचन करणार नाही. आज मी फक्त नेक्स्ट एपिसोड पासून आपण या पुस्तिकेचं वाचन करणार आहोत हे सांगण्यासाठी हा एपिसोड केलाय मी. तर याच्यात काही प्रकरणं आहेत, ती आधी मी तुम्हाला ऐकवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शिक्षणाचे राजकारण, डॉक्टर अरविंद रेडकर यांचं शिक्षणाचे राजकारण हे पुस्तक जे मी वाचणार आहे, त्याची एक उत्सुकता लागावी की काय असेल या पुस्तकात. त्यासाठी मी तुम्हाला अनुक्रम वाचून दाखवतो. तर 9 प्रकरण आहेत एकूण. त्यातलं पहिलं प्रकरण आहे शिक्षणाच्या कंत्राटी खाजगीकरणाचा धिक्कार. दुसरं प्रकरण आहे शिक्षणाचे संघीयकरण म्हणजे देशाची मृत्यू घंटाच. तिसरं प्रकरण आहे जागतिकीकरणाच्या विळख्यात उच्च शिक्षण. चौथं प्रकरण आहे अंबानी बिर्ला अहवाल की उच्च शिक्षणाच्या गुप्त व्यापारीकरणाचा अजेंडा. 5वं प्रकरण आहे भांडवलदार हेच नैतिक शिक्षणाचे खरे शत्रू. 6वं प्रकरण आहे धर्मनिरपेक्षता आणि मूल्य शिक्षण. 7वं प्रकरण आहे आत्मनिर्भर भारत आणि साम्यवादी शिक्षण पद्धती. 8वं प्रकरण आहे संगणक शिक्षणाचा बागुलबुवा आणि रोजगार निर्मितीचा भूलभुलैया. 9वं प्रकरण आहे शिक्षण आणि राजकारण. तर अशी 9 प्रकरणं तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत जर तुम्ही रेग्युलर हे सदर पाहिलं अबलक एंटरटेनमेंट या आपल्या युट्यूब चॅनलवर. तर तुम्हाला ही 9 प्रकरणं ऐकायला मिळतील. आणि डॉक्टर अरविंद रेडकर हे MA, MEd, PhD आहेत शिक्षणशास्त्रातले.
त्यांच्याबद्दल परत त्यांनी हे जे पुस्तक आहे ते शिक्षक चळवळीचे दिवंगत झुंजार नेते कॉम्रेड P.S. रेडकर यांच्या स्मृतीस अर्पण केलेलं आहे. हे जे सुंदरसं मुखपृष्ठ दिसतंय या पुस्तकाचं ते राहुल मयेकर यांनी केलंय आणि याची किंमत आहे 25 रुपये. जर तुम्हाला कुठे मिळालं तर घ्या. लोकवाङ्मय ग्रह प्रकाशन या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक छापलेलं आहे. जर हे कुठे मिळालं तुम्हाला तर नक्की घ्या, अन्यथा मी तुमच्यासाठी हे वाचतोच आहे. माझा नेहमी असा प्रयत्न असतो, माझे सबस्क्रायबर्स काय फार नाही आहेत, पण जे काही माझे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना काहीतरी महत्वाचं द्यावं हा माझा नेहमी प्रयत्न असतो. आता आपले 800 सबस्क्रायबर्स झालेले आहेत, हळूहळू वाढतायत. तर त्याच आता एकंदर प्रक्रियेत हे पुस्तक वाचणार आहे मी. याआधी मी महात्मा गांधी यांचं सत्याचे प्रयोग हे पुस्तक वाचणार असल्याचंही सांगितलंय, तेही वाचणार आहे. पण तुर्तास मी शिक्षणाचे राजकारण या पुस्तकाने सुरुवात करणार आहे. तर याचे एपिसोड आता लागोपाठ होतील किंवा मध्ये मध्ये काही आपले जे इतर व्हिडिओ येतात. हा चित्रपट तुम्ही पाहिलात का, वेगा बॉन्ड, माझी कादंबरी आहे तिरसट नावाची, ती सध्या मी लिहितोय, त्याचं मी अभिवाचन करत असतो. तर ते सगळं होत राहणार आहे आणि शिक्षणाचे राजकारण या पुस्तिकेचं वाचन होत राहील. तर जरूर बघा. थोडक्यात मी तुम्हाला या मलपृष्ठावरती जे काय आहे ते वाचून दाखवतो. आज शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकीकडे खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण ही दुष्टत्रयी, तर दुसरीकडे धार्मिक मूलतत्ववाद अशा दुहेरी कात्रीत शिक्षण सापडले आहे. त्यामुळेच शिक्षणाचे भगवीकरण भाजपाच्या राज्यात करण्याचा प्रयास सुरू होता. आज डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर कार्यरत असणाऱ्या सरकारमुळे हा धोका टळला असला तरी त्या बाबतीत गाफील राहून चालणार नाही. खाऊजा धोरणाच्या बाबतीत मात्र काँग्रेस आणि भाजपा म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू. अशा परिस्थितीत शिक्षणाकडे सम्यक दृष्टीने बघण्याची गरज कधी नव्हे इतक्या प्रकर्षाने निर्माण झाली आहे. युगांतर हे कष्टकरी श्रमिकांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे परिवर्तनवादी चळवळींचा आधारस्तंभ असणारे साप्ताहिक. यंदा युगांतरने 53व्या वर्षात पदार्पण केले. डॉक्टर अरविंद रेडकर यांचे शिक्षण विषयक लेख युगांतर मध्ये सातत्याने प्रकाशित होतात. डॉक्टर अरविंद रेडकर यांच्या सोव्हिएत संघराज्यातील साम्यवादातील शिक्षण पद्धती या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाने शिक्षणशास्त्रातील PhD या पदवीने सन्मानित केले आहे. गेली 20 वर्षे ते शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. डॉक्टर रेडकरांच्या युगांतर मधील शिक्षण विषयक निवडक लेखांचा संग्रह म्हणजे शिक्षणाचे राजकारण हे पुस्तक. तर हे पुस्तक प्रकाशित झालं, त्याची पहिली आवृत्ती एप्रिल 2004 पुरोगामी शिक्षण मंडळ, पहिली आवृत्ती एप्रिल 2004. दुसरी आवृत्ती ऑगस्ट 2005. तिसरी आवृत्ती मे 2008. तर तिसरी आवृत्ती आहे, तिसऱ्या आवृत्तीतले पुस्तक माझ्याकडे आहे. तर 3 आवृत्त्या याच्या निघाल्यात एवढं मला माहिती आहे. हे पुस्तक माझ्याकडे, आता याच्या पुढे याच्या आवृत्त्या निघाल्या की नाही माहित नाही, पण 2008 मध्ये हे पुस्तक जे काय आली तिसरी आवृत्ती तेव्हा मी हे घेतलेलं आहे. आलं का लक्षात? त्यामुळे याचे संदर्भ कदाचित लेखकाने लिहिलेले थोडेसे आपल्याला काही वर्षांपूर्वीचे वगैरे येतील, पण मी एकंदरे पुस्तक वाचले तर ते शिक्षणाबद्दल आणि तळागाळात शिक्षण, उच्च शिक्षण पोहोचायला हवं या तळमळीने लिहिलेलं हे पुस्तक आहे. आणि त्यात मग राजकारणी लोक आपल्या स्वार्थासाठी काय गोंधळ घालतायत हे सगळं या पुस्तकात आहे. तर आपण या पुस्तकाच्या वाचनानिमित्त पुन्हा एकदा भेटूयात. म्हणजे मी वाचेन, तुम्ही ऐकायचंय आणि कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नोंदवायची आहेत. तर शिक्षणाचे राजकारण, लेखक डॉक्टर अरविंद रेडकर यांची ही पुस्तिका मी पुढल्या काही भागांमध्ये वाचणार आहे. मी अनुक्रम वाचून दाखवलेला आहे, तुम्ही ते बघा टायटल्स सगळे. आणि तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्या टायटल्स नुसार जे जे काही मुद्दे मांडले ते जाणून घ्यायचे असतील सविस्तरपणे, तर नक्की बघा. शिक्षणाचे राजकारण, डॉक्टर अरविंद रेडकर यांची ही छोटीशी पुस्तिका मी वाचणार आहे आपल्या अबलक एंटरटेनमेंट या YouTube चॅनलवर. तर पुढच्या एपिसोडच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.